नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाण्यात प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्साहात ज्येष्ठ अभ्यासक अतुल बोसेकर यांचे व्याख्यान। नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा शहरात अशोक सम्राट जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध समाजाचे प्रदेशाध्यक्ष के बच्छाव हे होते। यावेळी सटाणा शहराच्या नगराध्यक्ष हर्षदा पाटील, बागलांचे तहसीलदार कैलास चावडे, सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा बस आगरचे व्यवस्थापक राजेंद्र आहिरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आपल्या व्याख्यानात बोसेकर म्हणाले की सम्राट अशोक यांच्या कार्यामुळे जगात भगवान बुद्धांच्या विचाराची ओळख झाली, तसेच भारतीय संविधानामध्ये त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचे प्रतिबिंब दिसून येते। या कार्यक्रमाला कसमादी परिसरातून बौद्ध बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रखर न्यूजसाठी तुषार रोंदर, तसाळी। स्थळ ती शोधून काढली, म्हणजे बुद्धांचा जन्म लुंबिनी इथे झाला हे त्यांनी शोधून काढलं आणि लुंबिनीच्या इथे एक स्तंभ उभारला आणि त्या स्तंभावर शिलालेख लिहिला की इदम बुद्धम जातेहम, म्हणजे इथं बुद्धांचा जन्म झाला, स्पष्ट शब्दामध्ये लिहून काढलेलं आहे। त्यामुळं आपल्याला आणि जगाला कळालं की बुद्धांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला। ज्या ठिकाणी बुद्धांना म्हणजे सिद्धार्थाला जिथं संबोधी प्राप्त झाली, बुद्ध बसले होते, ते स्थळ शोधून काढलं आणि ते म्हणाले की इथं त्यांना बुद्धांना संबोधी प्राप्त झाली। ते स्थळ शोधलं, त्या स्थळावर त्यांनी संगमरवरी दगडामधलं अतिशय नक्षीकाम केलेलं एक वज्रासन बनवलं, त्याच्यावर सुवर्णाची फुलं त्यांनी वाहिली आणि त्याच्यानंतर कनिष्काच्या काळामध्ये कनिष्काचा जो पुत्र होता राजा होविष्का यानं तिथे येऊन त्याची श्रद्धा सुमन अर्पण केली। हिरे दागिने वगैरे सगळी फुलं तिथं वाहिली आणि हे कधी लक्षात आलं? 1880 मध्ये जेव्हा अलेक्झांडर कनिंगहॅमनं महाबोधी महाविहाराच्या इथं उत्खनन करायची सुरुवात केली, तेव्हाच हे वज्रासन सापडलं जे सम्राट अशोकाने बनवून ठेवलं होतं। त्याच्यावर नंतर श्रीलंका आणि बर्मा इथल्या राजांनी सोन्याचं वज्रासन बनवलं आणि आज जेव्हा आपण बुद्धगयेला जाल आणि जे सोन्याचं वज्रासन दिसतंय त्याच्याच बरोबर खाली जमिनीत गाडलेलं सम्राट अशोकाने बनवलेलं वज्रासन आहे। एवढंच नव्हे, तर जिथं बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालंय त्या महाबोधीच्या प्रांगणामध्ये त्यांनी महाबोधी महाविहाराचं विटांचं बांधकाम केलं। आज जे महाबोधी महाविहार दिसतंय आपल्याला, त्याचं बांधकाम सम्राट अशोकांनी केलंय आणि त्याच्यानंतरची अनेक बांधकामं जी आहेत, वरची नक्षीदार आणि या सगळ्या गोष्टी या नंतरच्या काळात अनेक राजांनी मदत देऊन त्याचं संवर्धन केलं।